नमस्कार मित्रांनो, गोल्डन डिस्क्लोजर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जमीन खरेदी असो किंवा विक्री, सामान्य माणसाच्या मनात पहिला प्रश्न असतो, आजचा सरकारी भाव काय आहे? अनेकदा माहिती नसल्यामुळे मध्यस्थ अथवा एजंट आपली फसवणूक करतात, पण आता फसवणुकीचे दिवस संपले. आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या गावातील शेत जमिनीचे दर तुम्ही कसे पाहू शकता. आपण 4 ते 5 वेगवेगळ्या गावातील दर प्रत्यक्ष बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. सुरुवातीला आपण रेडी रेकनर दर म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. राज्य शासनाने ठरवलेला जमिनीचा किंवा मालमत्तेचा असा किमान दर ज्या दरावर तुम्हाला मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. हा दर महाराष्ट्र शासन ठरवते. कशासाठी हा दर निश्चित केला जातो? तर शासकीय किंमत ठरवण्यासाठी. याचे फायदे काय? तर फसवणूक टाळण्यासाठी, मुद्रांक शुल्काचा अंदाज घेण्यासाठी, बँक कर्जासाठी हा दर उपयुक्त ठरतो व अचूक करारनामा करण्यासाठी रेडी रेकनर दराचा फायदा होतो. सध्या आपण महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन या वेबसाईटवर आलेलो आहोत. इथं महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. त्यातील आता आपण सांगली या जिल्ह्यावर आपण क्लिक करतोय. सांगली जिल्ह्यावर क्लिक केले असता इथं तुम्हाला तालुका निवडायचा आहे. तर तालुका आपण कडेगाव घेतोय व माहितीसाठी सुरुवातीला गाव आपण देवराष्ट्र घेतोय. तुम्हाला इथं समोर देवराष्ट्रमधील दर दिसू लागले आहेत. सध्या आपण सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे गावातील आपण जमिनीचे दर बघत आहोत. तर जिरायत शेत जमीन 0 ते 1.25 साठी 5,02,500 प्रति हेक्टर असा दर आहे. जिरायत शेत जमीन 1.26 ते 2.50 साठी 5,85,500 प्रति हेक्टर असा दर आहे. जिरायत शेत जमीन 2.51 ते 5 साठी 6,68,500 प्रति हेक्टर असा दर आहे. जिरायत शेत जमीन 5.01 ते 7.50 साठी 8,61,500 प्रति हेक्टर असा दर आहे. जिरायत शेत जमीन 7.51 ते 10 साठी 9,26,000 प्रति हेक्टर असा दर आहे. जिरायत शेत जमीन 10.01 ते 12.50 साठी 9,66,000 प्रति हेक्टर असा दर आहे. जिरायत शेत जमीन 12.51च्या पुढे 9,84,000 प्रति हेक्टर असा दर आहे. फुलबागासाठी हा दर 18,06,000 प्रति हेक्टर असा आहे. तील ऊस शेतीसाठी 0 ते 7.50 साठी 17,91,500 प्रति हेक्टर असा दर आहे. ऊस शेती 7.51च्या पुढे 19,69,500 प्रति हेक्टर असा दर आहे. गावठाणातील मिळकती असतील तर 1,210 रुपये प्रति चौरस मीटर असा दर आहे. हायवेवरील जमिनी असतील तर 1,170 रुपये प्रति चौरस मीटर असा दर आहे. बिनशेती जमिनी असतील म्हणजे भूखंड असतील तर 1,100 रुपये प्रति चौरस मीटर असा दर आहे. औद्योगिक बिनशेती जमिनी असतील तर 1,010 रुपये 1,060 रुपये प्रति चौरस मीटर असा दर आहे. आता आपण आंबेगाव या कडेगाव तालुक्यातील गावातील जमिनीचे बाजार मूल्य दरपत्रक पाहत आहोत. तर जिरायत शेत जमीन 0 ते 1.25 साठी 4,82,500 प्रति हेक्टर असा दर आहे. जिरायत शेत जमीन 1.26 ते 2.50 साठी 5,64,500 प्रति हेक्टर असा दर आहे. जिरायत शेत जमीन 2.51 ते 5 साठी 6,43,000 प्रति हेक्टर असा दर आहे. जिरायत शेत जमीन 7.51 ते 10 साठी 8,98,000 प्रति हेक्टर असा दर आहे. जिरायत शेत जमीन 10.01 ते 12.50 यासाठी 9,28,000 प्रति हेक्टर असा दर आहे. जिरायत शेत जमीन 12.51च्या पुढे 9,45,500 प्रति हेक्टर असा दर आहे. फुलबागासाठी 17,38,500 असा दर आहे. ऊस शेती असेल तर 0 ते 7.50 साठी 17,24,000 प्रति हेक्टर असा दर आहे. ऊस शेती 7.51च्या पुढे 18,91,500 प्रति हेक्टर असा दर आहे. गावठाणातील मिळकती असतील तर 1,120 रुपये प्रति चौरस मीटर असा आहे. हायवे शेजारील जमिनी असतील तर
1080 प्रति चौरस मीटर असा दर आहे. NA प्लॉट असेल तर 1030 प्रति चौरस मीटर असा दर आहे. औद्योगिक बिनशेती असतील तर 970 रुपये प्रति चौरस मीटर असा दर आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास क्षेत्र MIDC औद्योगिक साठी 560 रुपये प्रति चौरस मीटर असा दर आहे व MIDC वाणिज्यसाठी 1020 रुपये प्रति चौरस मीटर असा दर आहे. ते आता आपण कुंभारगावमधील शेतजमिनीचे बाजार मूल्य दर पत्रक बघत आहोत. तुम्ही आता हे व्हिडिओ पॉज करून स्वतः दर वाचू शकता. यानंतर आपण शिरगाव गावातील जमिनीचे दर बघूया. स्क्रीनवर तुम्हाला शिरगाव गावातील जमिनीचे दर दिसत आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून दर व्यवस्थित वाचू शकता. यानंतर आपण वांगी गावातील जमिनीचे दर बघूया. स्क्रीनवर तुम्हाला वांगीतील दर दिसत आहेत. त्यानंतर आता आपण नेवरी गावातील जमिनीचे दर बघूया. ज्याप्रमाणे आता आपण 2 गावातील जमिनीचे दर पाहिले, त्याचप्रमाणे तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्याही गावातील रेडी रेकनर दर बघायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन दर चेक करू शकता. तुम्हाला काही अडचण आल्यास आमच्या गोल्डन डिस्क्लोजर या इंस्टाग्रामवरील चॅनेलवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता व तिथून तुम्हाला योग्य ती मदत मिळेल.